हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राज्यातील सर्व मुस्लिमांनाही ओबीसीतून आरक्षण द्या, सरकार आरक्षण कसं देत नाही तेच पाहतो, मनोज जरांगेंचा इशारा। धर्माच्या नावानं कुणालाही आरक्षण मिळू शकत नाही, जरांगेंच्या मुस्लिम आरक्षणाच्या मागणीनंतर नितेश राणेंचं प्रत्युत्तर। 1994 मध्ये दिलेलं आरक्षण रद्द करा, कशाच्या आधारे आरक्षण दिलं, 13 जुलैपर्यंत श्वेतपत्रिका काढा, जरांगेंची मागणी। तर जातींचा समावेश कुणी केला, बोलणं म्हणजे पवारांवरच्या पारावरच्या गप्पा, हाकेंची प्रतिक्रिया। 1994 मध्ये शरद पवारांनी आरक्षणाबाबत निर्णय घ्यायला हवा होता, निर्णय न घेतल्यानंच आज मराठा समाज आर्थिकदृष्ट्या दुर्बल, उदयनराजेंचा आरोप। जळगावातील शिंदेंच्या सभेनंतर शिक्षक आणि संस्थाचालकांना पैसे वाटले, व्हिडिओ ट्विट करत सुषमा अंधारेंचा आरोप, किशोर दराडेंनी आरोप फेटाळले। राज्याचे मुख्यमंत्री शिक्षकांचा शेअर बाजाराप्रमाणे भाव लावत आहे, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीवरून राऊतांचा शिंदेंवर निशाणा। पोलिंग एजंटच्या यादीबरोबर खर्चाला 500 रुपये दिले जातात, ही निवडणुकीची प्रक्रिया गुलाबराव पाटील यांच्याकडून स्पष्ट। विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये प्राथमिक फॉर्म्युल्यावर चर्चा, भाजप 155, शिंदे गट 65 तर दादा गटाला 55 जागा मिळणार, उर्वरित जागा मित्रपक्षांना मिळण्याचा अंदाज। अजित पवार गटातील नाराज नेते मंत्रिमंडळ विस्तारात नको, नाराज नेते परतीच्या वाटेवर, भाजप कोर कमिटीच्या बैठकीमध्ये काही नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री शिंदेंचा अजित पवार गटाच्या नाशिकमधील उमेदवाराला फोन, माघार घेण्याची महेंद्र भावसार यांना विनंती, भावसार मात्र निवडणूक लढण्यावर ठाम, सूत्रांची माहिती। खासदार संदीपान भुमरे राज्यामध्ये कॅबिनेट मंत्रीपदी कायम राहण्याची शक्यता, भुमरे पुढील काही दिवस संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी देखील कायम राहण्याचा अंदाज। 2005 आधीच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणार, नाशिकमध्ये दराडेंच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। 20 मे रोजीचा संथ मतदानाचा आरोप ठाकरेंना महागात पडण्याची शक्यता, राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी अहवाल मागवला, आरोपांची शहानिशा होणार। सातारा जिल्ह्यातील 7 विधानसभेच्या जागा पवार गटाला मिळाव्या, सातारा जिल्हा कमिटी शरद पवारांकडे मागणी, राजकुमार पाटील अहवाल घेऊन पवारांना भेटीला। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार कक्ष सील, खासदार कक्षाचं कुलूप तोडल्यानं यशोमती ठाकूर वानखेडेंसह काँग्रेसच्या 15 ते 20 पदाधिकाऱ्यांवर गुन्हे। आज होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलली, परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर करणार, तर नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराची सीबीआयद्वारे चौकशी होणार। नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी लातूरमधील 2 संशयित शिक्षक एटीएसच्या ताब्यात, पेपरफुटीची लिंक शोधण्यामध्ये येणार। निवडणुकीला उभा असतो तर दोघांनाही पाडून खासदार झालो असतो, 15 दिवस मी महाराष्ट्र हादरून ठेवला होता, सासवडमध्ये विजय शिवतारेंचं वक्तव्य। मुंबई ते पुणे दरम्यान धावणाऱ्या डेक्कन आणि इंटरसिटी एक्सप्रेस 3 दिवस रद्द, दुहेरीकरणाच्या कामानिमित्त एक्सप्रेस 28 ते 30 जूनपर्यंत धावणार नाही। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।